येस, हॅलो सगळ्यांना. 5 डिसेंबर 2025ला आपली ग्रुप बीची मेन्सची परीक्षा होणार आहे 2026ची. ठीक आहे, तर त्यात रेडिओ एम पी एस सीची निश्चय बॅच आपण लॉन्च करतो आहे. कधीपासून? तर 1 ऑगस्टपासून. ॲक्च्युली या बॅचला 26-27 जुलैपासून ॲडमिशन सुरू झालेले आहेत, पण 1 ऑगस्टपासून बॅच सुरू होणार आहे. मग आता या बॅचमध्ये काय घेणार, या बॅचचं नेमकं स्वरूप काय असणार, याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न होते, तर ते क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो मी. सगळ्यात पहिलं तर तुम्ही रेडिओ एम पी एस सी नावाचं ॲप आहे, ते प्ले स्टोअरवरनं किंवा तुम्ही ॲपल अँड्रॉईड वापरत असाल तर प्ले स्टोअरवर मिळेल, आणि ॲपल वापरत असाल तर तुम्हाला iOSवर मिळेल. नसेल मिळत तर माझी आय डी आहे टेलिग्रामवर, चंद्रकांत 9996. याच्यावर तुम्ही मला मेसेज करा, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल. किंवा मग व्हॉट्सअपवर 705717 9317 या नंबरवर फक्त व्हॉट्सअप येतील, कॉल करू शकत नाही तुम्ही, फक्त व्हॉट्सअप करू शकता. प्रत्येकाला रिप्लाय देईल, आणि प्रत्येकाला रिप्लाय मी वैयक्तिक स्वतः चंद्रकांत पाटील प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज करत असतो, प्रत्येकाला वैयक्तिक रिप्लाय देत असतो. एवढंच आहे की तुम्ही आज सकाळी मेसेज केला तर आज रात्री येईल किंवा उद्या सकाळी येईल. लेट होईल कारण बऱ्याच जणांचे मेसेज येतात, दररोज 30-40 जणांचे मेसेज येतात. प्रत्येकाला रिप्लाय देणं ॲट इन्स्टंट शक्य नसतं, सो तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय येणारच आहे. ठीक आहे, माझी आय डी टेलिग्रामवरची लक्षात ठेवा, आणि त्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज करायचा तर हा नंबर सेव्ह करून ठेवा रेडिओ एम पी एस सीच्या नावाने. आता ग्रुप बी मेन्सच्या निश्चय बॅचमध्ये काय होणार आहे, तर जसं की तुम्हाला माहिती आहे 2023पासून आपण बॅच घेतो आहे. आपण म्हणजे मी बॅच घेतो आहे. ज्यावेळेस माझं सिलेक्शन पण नव्हतं आलं, मग 2023ची मी प्रिलिम्सची पण बॅच घेतली होती, त्यानंतर मेन्सची पण बॅच घेतली होती. प्रिलिम्स आमची 2023ची 30 एप्रिलला झाली होती. त्यानंतर जी मेन्स होती ती मला वाटतं 5 नोव्हेंबरला झाली होती, वाटतं नाही कन्फर्म, कारण त्या परीक्षेमधून माझं सिलेक्शन झालं होतं, सो एक्झॅक्ट डेट मला माहिती आहे. मग 30 एप्रिलसाठी पण मी शिकवलं होतं, त्यावेळेस मी लाईव्ह टेलिग्रामला शिकवायचो. आणि 5 नोव्हेंबरसाठी पण मी बॅच घेतली होती, ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण सोबत करूयात, सोबत पास होऊयात. मग माझ्यासोबत पास होणारे जवळपास मला 4 जण आढळतात, आणि मी एक 5, असे 5 जण आम्ही एस झालो होतो. आणि ASOचा जर विचार केला तर 3 ASO होते, आणि PSIचा विचार केला तर 8 PSI आमच्यासोबत पास झाले होते, जे आमच्यासोबत अभ्यास करणारे किंवा बॅच करणारे लोक होते. याचा अर्थ तुम्ही बॅच घ्यावीच, रेडिओ एम पी एस सीचा कोर्स करावा असं नाही. तुम्हाला योग्य वाटेल, तुमच्या सद्विवेक बुद्धीला चांगलं पटेल, तीच बॅच तुम्ही घ्या. ठीक आहे, आता या बॅचचं स्वरूप काय असणार आहे, तर या बॅचमध्ये मी मराठी ग्रामर टोटल शिकवणार आहे, मराठी व्याकरण. मग तुम्ही जे काही क्लास करता, आता बऱ्याच जणांचे लोकांचे मेसेज मला येतात की मी याची बॅच केली, त्याची बॅच केली, मी नावं घेत नाहीत, त्यांनीसुद्धा माझ्याकडं बॅच केलेली आहेत. म्हणजे 2023चे जर तुम्ही PSI पकडले तर मी कोणाची पण बॅच करा, ते सगळे माझ्या बॅचला ॲडमिशनला होते. मी आत्मविश्वासानं ठामपणे सांगू शकतो. आता त्यांचे स्क्रीनशॉट नसतील तरी पण ते मला ओळखतात, जरी मी त्यांना ओळखलं नसेल तरी. तर ते बॅच तुम्ही केल्या तरी तुम्हाला तोच फायदा होणार आहे, कारण त्यांनी माझंच कॉपी केलेलं आहे सगळं. ठीक आहे, मराठी व्याकरणची बॅच होणार आहे. त्यानंतर शब्दसंग्रहची पण बॅच होणार आहे मराठीच्या, म्हणजे 50 मार्क तुमचे जे काय मेन्सचे आहेत ते कवर होणार आहेत. त्यानंतर यावर्षी आपण निर्णय घेतला की मी इंग्लिश ग्रामर पण शिकवणार आहे. मग ग्रामर मी त्या तोडीचं शिकवणार आहेत का, की अजिबात नाही, पण 50 मार्काचं ग्रामर आहे. ग्रामर आणि होकॅप समजा तुम्ही, होकॅप पण मी घेणार आहे, ग्रामर पण मी घेणार आहे. 50पैकी 45 मार्कांची तुम्हाला हमखास मदत होईल एवढं मी तुम्हाला शिकवणार. म्हणजे तुम्ही जे काही सोकॉल्ड क्लास लावता 5000चे 2000चे, आणि ती बॅच असते 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची, त्याचा जरी तुम्हाला फायदा नाही झाला तरी आपल्या या 50 मार्कापैकी 45 मार्काचा हमखास फायदा होईल. 45 मी का म्हणतोय, मी 40 मार्काची तयारी करून घेणार आहे. बाकीचे जे 5 मार्क आहेत कोणते पॅसेजचे, ते तुमच्या नशिबावर आहे किंवा तुमचं आकलन किती वगैरे. म्हणजे 40 मार्काची ही 100% तयारी मी करून घेणार आहे. आणि मराठी ग्रामरचं जर बघितलं तर 45 मार्काची मी तयारी करून घेणार आहे. म्हणजे किती झाले, 85 मार्काची तयारी फिक्स तुमची होणार आहे. राहिले कोणते 10 मार्क पॅसेजचे, म्हणजे 95 मार्काचं तुमचं टेन्शन गेलेलं आहे मराठी इंग्लिशचा जर विचार केला तर. मराठी ग्रामरचे व्हिडिओ असणार आहेत का, यस व्हिडिओ असणार आहे. इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ असणार आहेत का, यस व्हिडिओ असणार आहे. शब्दसंग्रहाचे फक्त ऑडिओ असणार आहेत. त्यानंतर होकॅपचं म्हटलं तर फक्त ऑडिओ असणार आहे. पण या ऑडिओमध्ये आता मला असं जाणवलं अभ्यास करताना किंवा 2-3 वर्षांच्या ज्या काय बॅच घेतल्या त्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेताना, की सर फक्त ऑडिओ ऐकून तेवढं मला ग्रास्पिंग होत नाही. म्हणून आपण काय ठरवलं की मराठी शब्दसंग्रहाचे असू दे किंवा इंग्लिश होकॅपचे असू दे बॅच,
त्याच्यामध्ये आपण PDF देणार आहोत, PDF देणार आहेत व्होकॅबला, ठीक आहे. मग मराठी असू दे किंवा इंग्लिश, त्याची PDF तुम्हाला मिळणार आहे. PDF समोर ठेवायची, ऑडिओ ऐकायचे. मग त्या PDF मध्ये काही मिसिंग असेल ते तुम्ही हाताने लिहून घ्या, काही एक्स्ट्रा असेल जे मी ऑडिओमध्ये घेणार नाही तेवढा थोडाफार मिसमॅच होणार आहे आणि तो 100% व्हायलाच असावा. कारण की तुमची रिव्हिजन जी आहे ती कमी वेळेत परफेक्ट रिव्हिजन व्हावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. मराठी व्याकरणचे जे व्हिडिओ घेणार आहेत याच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे रंगीबेरंगी. याची तुम्हाला झेरॉक्स मारता येईल का याच्याबद्दल मला साशंक आहे, कारण की मी जे काही लिहितो ते कलरमध्ये लिहितो, तुमच्या झेरॉक्समध्ये ते येईल का नाही मला माहिती नाही. तसंच इंग्लिश ग्रामरचं जे काही ते मी व्हिडिओ घेणार आहे त्याची पण मी झेरॉक्स तुम्हाला मारता येईल का नाही याची मला गॅरंटी नाही, कारण की ते पण मी कलरफुलमध्ये करणार आहे. मग इंग्लिश ग्रामरसाठी काय घेणार आहे रे, तर PYQचा जो काय आपला ट्रेंड आहे, आता PYQचा ट्रेंड मला कसा माहिती, तर मी PYQ शिकवलेलं आहे. म्हणजे मराठी इंग्लिशचं जर PYQची बॅच जरी तुम्ही केली फक्त, त्याची फीस समथिंग 700-800 रुपये असते फक्त आपली. तर मराठी इंग्लिशचे जेवढे काय PYQ मी शिकवलेले आहेत तेवढे जरी केलेत तरी माझा अनुभव आहे 100पैकी 65 ते 70 मार्क फक्त PYQची बॅच केली. त्यांनी आयुष्यात कोणत्या ग्रामरचा क्लास केलेला नाही, कोणत्या सरांचा क्लास केलेला नाही, फक्त PYQची बॅच करून एवढे मार्क घेणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. त्यामुळं फक्त PYQची बॅच घेतली तरी तुम्हाला ते मार्क येतील आणि मी PYQची बॅच घेतलेली त्यामुळे मला होल्ड आहे. सो इंग्लिश ग्रामर टोटल शिकवण्यापेक्षा PYQच्या अनुषंगानं जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील, मग ते टॉपिक कोणते असतील, नाऊनमध्ये काय असतं, ॲडवर्बमध्ये काय असतं, पॅसिव्ह वॉईस काय असतं, चेंज द डिग्री काय असतं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय असतं, असे जे काही प्रश्न आहेत ते टॅकल करायला तुम्हाला मदत होईल. त्या अनुषंगानं आपण इंग्लिश ग्रामर घेणार आहोत. म्हणजे काय, आता तुम्हाला इथपर्यंत कळलं की मराठी 100% होणार, त्याच्यानंतर शब्दसंग्रह पण होणार, त्यानंतर तुमचं इंग्लिश ग्रामर होणार आहे आणि व्होकॅब पण होणार आहे. म्हणजे टोटल मार्क मी किती मार्कांचं प्रॉमिस केलं आहे तुम्हाला, 100 मार्कांचं प्रॉमिस केलं आहे का, नाही, मी फक्त 43 आणि 85 मार्कांचं प्रॉमिस केलं आहे. ठीक आहे, 85 प्लस 10 मार्क कोणते, तुमचे पॅसेजचे, त्याच्यात तुमचं नशीब आहे तुम्हाला किती आकलन होतं वगैरे, आणि हे जे 5 मार्क आहेत हे मी गॅरंटी देत नाही. एवढं कळलं. रेडिओ MPSCचं हेच महत्त्वाचं आहे की आपण फेक प्रॉमिस कधी करत नाही. ठीक आहे, जे आहे तर ते घेणार आहे. बाकी 17 शिक्षक लावायचे, आपण पैसे कमवायचे असले धंदे चालत नाही. मी ह्याच्यात तुम्हाला तेवढं इनपुट देणार आहे, तेवढं आउटपुट तुम्हाला मिळलंच पाहिजे. आता बोलूयात आपण GSबद्दल. GSचा जर विचार केला तर सब्जेक्ट वाईज हिस्ट्रीला तुम्ही कोणता सोर्स वापरता मला माहीत नाही, पण पवन माळी सरांच्या नोट्स असतील किंवा तुमचं लोकसेवा नोट्स असतील किंवा महाजन सरांचं पुस्तक असेल. मग महाजन सरांचं आता नवीन पुस्तक आलेलं आहे, ते खूप हेवी होतं, लेंग्दी होतं, मेन्सला मला वाटतं त्याची गरज नाही. तर मी काय घेणार आहे, महाजन सरांचं जुनं पुस्तक जे सिंगल पुस्तक होतं त्याचं तुम्हाला लेक्चर देणार नवीनवाले. आणि याला ॲडिशन म्हणून, म्हणजे फक्त हे केलं फोमो राहिला किंवा माझी तयारी नीट नाही झाली म्हणून, समाजसुधारक चांगल्या प्रकारे मी घेणार आहे, समाजसुधारकचं डिटेलमध्ये घेणार आहे, त्याचेसुद्धा तुम्हाला ऑडिओ मिळणार आहेत. ठीक आहे, त्याचे पण ऑडिओ मिळणार आहेत. महाजन सरांचं जे पुस्तक आहे त्याचे पण ऑडिओ मिळणार आहेत. मग आता हे महाजन सरांचं पुस्तक आहे, याच्यात तुम्हाला नोट्स देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. थोड्याफार चॅप्टरच्या आहेत, बाकीच्या चॅप्टरच्या नोट्स काढायला मला वेळ लागेल. समाजसुधारकांच्या मात्र तुम्हाला नोट्स मिळणार नाही. ठीक आहे, मग आला आपला जॉग्रफीमध्ये महाराष्ट्राचा जॉग्रफी महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे. तर दीपस्तंभचं पुस्तक सगळेजण वापरतात. याच्यामध्ये तुम्ही बरेच जण लोकसेवाच्या नोट्स किंवा काहीतरी इतर वाचत असतील तर मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितले दीपस्तंभचं वापरा, नोट्स वापरू नका कोणत्या, दीपस्तंभचं वापरा. मग याच्यामध्ये तुम्ही लेटेस्ट एडिशन वापरा. लेटेस्ट एडिशनमध्ये काय होणार आहे, तुमची जी काय आकडेवारी आहे ती थोडी परफेक्ट होणार आहे, किंवा ज्या काय नद्यांच्या वगैरे नकाशांचे डायग्राम आहे, नकाशे तुमचे चांगले होणार आहे. मी पण नवीन पुस्तक घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रॉमिस करतो की लेटेस्ट पुस्तकातूनच आपण दीपस्तंभचं जे पुस्तक आहे त्यातून जॉग्रफी घेऊयात. हिस्ट्री झालं, जॉग्रफी झालं, आता पॉलिटीचं काय, तर आपल्या नोट्स आहेत स्वतःच्या, त्या कुठून घेतल्यात, तर लक्ष्मीकांत नावाच्या पुस्तकातून आपण घेतलेल्या आहेत. त्या नोट्स केल्या तर अजूनही, म्हणजे आता ह्या नोट्स 2023च्या आहेत बरं का, मग 2023 नंतर 2026पर्यंत अनेक प्रीमेन झालेल्या आहेत. तर त्या 53 पानाच्या नोट्स आहेत, 53 पेजेस फक्त. त्या 53 पेजेसमध्ये समजा तुमचा 15 मार्काचा पेपर असेल तर 13 आलेलेच आहेत, 10 मार्काचा पेपर असेल तर 9 मार्क आलेलेच आहेत. याच्यामध्ये या नोट्समध्ये तुम्हाला जे काय आपल्या संस्था असतात, घटनात्मक संस्था वगैरे, ह्या नोट्स नाही आहेत. जर वेळ मिळाला, म्हणजे तुम्ही अभ्यास करताच आहे, पण मला वेळ मिळाला तर ह्या नोट्स देण्याचा मी प्रयत्न करेल, पण 100% तुम्हाला नोट्स मिळणार याची मी तुम्हाला खात्री देत नाही. ठीक आहे, त्यानंतर तुमचं आलं
इकॉनॉमिक्सला काय वापरायचं, तर कोळंबे सरांचं पुस्तक वापरा असं मी तुम्हाला सांगत असतो. शक्यतो लेटेस्ट पुस्तक घ्या, कोळंबे सरांचं लेटेस्ट पुस्तक घ्या. मी नोट्स म्हणत नाही बघा, कोळंबे सरांच्या नोट्स पण आहेत आणि पुस्तक पण आहे. नोट्स घ्यायच्या नाही आहेत, पुस्तकचं घ्यायचं आहे, ते तुमचं 100% कव्हर होईल कोळंबे सरांच्या पुस्तकातून. आता याच्यामध्ये कोळंबे सरांचं जे काय पुस्तक आहे तुम्ही समोर ठेवणार, ऑडिओ ऐकणार वगैरे, हे सगळे ऑडिओ असणार या. पॉलिटीचे पण ऑडिओ असणार आहेत, जॉग्रफीचे पण ऑडिओ असणार आहेत. पण आता याच्यात काय होणार आहे, सरांच्या पुस्तकामध्ये मी थोडाफार एक्स्ट्रा डाटा घेणार आहे, जसं की सहकार टॉपिक असेल किंवा कृषी टॉपिक असेल, या वेगळ्या पुस्तकातून नोट्स. मग आता वेगळं पुस्तक कोणते तुम्हाला माहिती आहे, देसले सरांचं पुस्तक असेल किंवा वेगळं एक्स्ट्रा दुसरं काहीतरी पुस्तक असेल, त्यातून मी थोडं ऑडिओ घेणार आहे. याच्या नोट्स तुम्हाला मिळतील, याची शाश्वती नाही, पण आता थोडीफार मेहनत तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. याच्या पण नोट्स तुम्हाला मिळणार नाहीत अजिबात, मी सांगतोय. या दीपस्तंभाच्या पण नोट्स मिळणार नाहीत, म्हणजे जुन्या नोट्स आहेत त्याच्यात तुम्हाला ॲडिशन करावं लागणार आहे, ठीक आहे. पॉलिटीच्या नोट्स मिळणार आहेत का, तर मिळणार आहेत. इकॉनॉमिक्सच्या मिळणार नाहीत, ठीक आहे. त्या ऑडिओज ऐकून तुम्हाला थोडंफार नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे आणि तुमचा अभ्यास तुम्हाला वाढवायचा आहे. आता बघा, हिस्ट्री झालं, जॉग्रफी झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं. नेक्स्ट आपलं सायन्स. सायन्समध्ये तुम्ही जे काही पुस्तक वापरत असाल, म्हणजे कोणतं, भस्के सरांचं किंवा स्टेट बोर्ड वापरतात बरेच जणं, त्यानंतर कोलते सरांचं असतं, अनिल कोलते सरांचं, आणि मराठी मीडियममधून तयारी करणारे लोक जे साळुंके, मोनाली साळुंके मॅडम आहेत, त्यांचं पुस्तक वापरत असतात. तर याच्या नोट्स मिळणार आहेत, मी याच्या टोटल नोट्स देणार आहेत. टोटल म्हणजे कोणत्या, तर फिजिक्सच्या पण मिळतील, केमिस्ट्रीच्या पण मिळतील आणि बायोलॉजीच्या पण नोट्स मिळतील. त्याच्यानंतर हायजीन असा टॉपिक आहे, त्याच्या पण नोट्स तुम्हाला मिळतील. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, हायजीन ह्या सगळ्या टोटल नोट्स मिळतील. आता सायन्स मराठी मीडियममधून करणारे बरेच जण आहेत, पण मी सेमी इंग्लिशमध्ये घेणार आहे, म्हणजे वर्ड जे आहेत ते इंग्लिशमध्येच असणार आहेत, पण माझं एक्सप्लेनेशन आहे ते मराठीमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला थोडं कळायला मदत होईल. पण शब्द मी सगळे इंग्लिशचेच वापरणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. राहिला प्रश्न करंटचा. करंटमध्ये तुम्ही काय वापरत असाल मला माहिती नाही, कोणी पृथ्वी वापरतं, ठीक आहे, इट्स ओके. कोणी सिम्प्लिफाईड वापरतं, इट्स ओके. तर आपण सिम्प्लिफाईडच घेणार आहोत, हेच करणार आहोत. त्यानंतर मॅथ्स रिझनिंग आता सगळं शिकवायला वेळ नाही. मॅथ्स रिझनिंगचे तुम्ही क्लास केलेले असतात, म्हणजे काही जणांनी 3 डेची रिव्हिजन बॅच पण केलेली असते, जी टोटल युजलेस असते. काही जणांनी 3 मंथची बॅच केलेली असते कन्सेप्टची, पण स्वतः प्रॅक्टिस केलेली नसते, त्यामुळं ती पण युजलेस असते. काही जणांनी 6 महिन्याची बॅच केलेली असते आणि स्वतः 6 महिने प्रॅक्टिस पण केलेली असते, ज्याचा त्यांना फायदा होतो. सो मॅथ रिझनिंगला ते तुमच्या परीनं करा, पण PYQ घेण्याचा 100% मी प्रयत्न कराल. म्हणजे मॅथ रिझनिंगमध्ये जे काय पेपर झालेले आहेत आत्तापर्यंत, आपण 10 पेपर धरून चाला. तुमची इच्छा, तुम्ही जर म्हटले की सर अजून 5 क्वेश्चन पेपर मला शिकवा, तुमचं काम काय, फक्त मला ते 5 क्वेश्चन पेपर पाठवायचे. मॅथ रिझनिंगचे जे काय प्रश्न असतील ते मी तुम्हाला शिकवाल. म्हणजे हे 10 क्वेश्चन पेपर आणि हे 5 क्वेश्चन पेपर, किंवा तुम्हाला वाटलं तर भाई अजून 5 क्वेश्चन पेपर शिकव, काय हरकत नाही, मी शिकवणार. मॅथ रिझनिंगला मी कंटाळा करणार नाही. अशा 20 क्वेश्चन पेपरचे ॲन ॲव्हरेज आपण 20 क्वेश्चन जरी धरले तर 400 मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास तुमचे टोटल 20 टॉपिक असतात मॅथ रिझनिंगचे. ते टोटल कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि माझ्यावर ट्रस्ट ठेवा, 100% मी तुम्हाला प्रॉमिस करतो, जर तुमचं थोडाफार जरी IQ चांगला असला तरी पण मॅथ रिझनिंगच्या 100% मी प्रॉमिस नाही करणार, पण 90% कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. मी 100% का प्रॉमिस करत नाही, तर जे 10% उरलेले आहेत ना फालतू क्वेश्चनवाले, मग फालतू क्वेश्चनवाले कोणते, तर जे असे पझलमध्ये येतात की बाबा इथं काहीतरी नंबर आहे, इथला क्वेश्चन विचारा, किंवा इथला नंबर काढा, किंवा असं काहीतरी नंबर सिरीज दिली, इथला नंबर काढा. याच्यामध्ये खूप टाईम जातो आणि टाईम कन्झ्युमिंग जे क्वेश्चन असतात, टाईम कन्झ्युम करणारेच क्वेश्चन हे ट्रॅप असतात. ते ट्रॅप आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणजे असा फालतू क्वेश्चन आला आणि तुम्हाला जर 10-20 सेकंदात लॉजिक नाही लागलं तर सोडून द्या. असा नंबर सिरीजचा काहीतरी फालतू प्रश्न आला, तुम्हाला 20-30 सेकंदात लॉजिक नाही लागलं, सोडून द्या. या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकले तर तुमचा गेम होतो. मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमचे 80 क्वेश्चन GSचे असतात आणि 20 क्वेश्चन मॅथ रिझनिंगचे असतात, तर याच्यामध्ये हे 100 प्रश्न सॉल्व करायला तुम्हाला 60च मिनटं दिलेले आहेत. मग आपण काय करू, मॅथ रिझनिंगला जरा थोडा न्याय देऊ म्हणजे काय, तर 20 मिनटं देऊ. कारण की 20 मॅथ रिझनिंगची कन्सेप्ट तुमची चांगली असेल तर 20 पैकी तुम्हाला
15 किंवा 16 मार्क मिळायला काहीच अडचण नाही. आणि हे जे काय 80 क्वेश्चन आहेत या 80 क्वेश्चनसाठी आपण 40 मिनटं देऊ आणि ते कवर होतात का? यस कवर होतात. फक्त तुम्हाला इथं हे 20 मिनटं आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेता आला नाही पाहिजे. सहसा मी 20 मिनटं सांगतो, पण जो कोणी हुशार असेल किंवा ज्याला ट्रॅप ओळखता आले, म्हणजे मी जेव्हा म्हणतो की 20 मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन आहे 15-16च आले पाहिजे, म्हणजे काय 4-5 क्वेश्चन फालतू असतात ना टाईम कन्झ्युमिंग, मी त्याला फालतू क्वेश्चन म्हणतो. मुद्दाम तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी टाकलेले असतात. हे क्वेश्चन जर तुम्ही सोडले तर ह्या 20 मॅथ रिजनिंगच्या प्रश्नासाठी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 15 मिनटाचा टायमिंग लागतो. या 15 मिनटामध्ये तुमचे 15 क्वेश्चन सॉल्व होतात. मुहूर्तात तुमचे 45 मिनटामध्ये तुम्हाला 80 प्रश्न GSचे सॉल्व करायचे असतात. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला तेवढा टाईम मिळतो का? नाही मिळत. कारण की जे काय आपले गोल करायचं असतं, असं ABCD हे जे काय काळं करायचं असतं याला खूप टाईम लागतो. मग पेपर सॉल्विंग टेक्निकमध्ये मी तुम्हाला सांगतो की इतिहासाचे जे 10 क्वेश्चन आहेत ते टोटल वाचवा, सोडवा आणि त्याच्यावर टिक करा आन्सर. आपलं प्रश्नपत्रिकेवर क्वेश्चन पेपरवर टिक केलं ना तर लगेच इकडं आन्सर कीवर लगेच गोल करा, ABCD लगेच गोल करा. म्हणजे काय होतं, जेणेकरून 55 मिनटं झाले आणि 55 मिनटानंतर तुम्हाला असं कळलं की 70 प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, पण तुम्ही टिक केलेले किंवा गोल केलेले एकही प्रश्न नाही. म्हणजे काय, तुमचे 70 मार्क व्हायला गेले. म्हणून वेळेच्या वेळी तुम्हाला ते गोल करणं आवश्यक असतं किंवा अपेक्षित असतं आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. जर ते तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही सोडून द्या, म्हणजे नादच सोडून द्या MPSCचा. त्यामुळं माझं प्रत्येक वेळेस सांगणं असतं, तुम्ही जेव्हा मॉक टेस्ट सोडवता कोणत्याही क्लासची, तर मॉक टेस्टला आपण काय करतो, फक्त क्वेश्चन पेपरवर टिक करतो. हां, ABCD त्याच्यात गोल करतो का? आपण नाही करत. कारण ते तर मॉक टेस्टचा जो गोल असतो तो मोठा असतो आणि ॲक्च्युअल MPSCचा जो पेपर असतो त्यामध्ये जो गोल असतो तो छोटा असतो. त्यामुळे आपण गोल करण्याची भानगड किंवा ती मेहनत घेत नाही. मग आपल्याला काय वाटतं, अरे भाई 80 मार्क आले, अरे भाई 70 मार्क आले. मग आपण म्हणतो की सर मला मॉक टेस्टला 70 मार्क येतात, मला 80 मार्क येतात, पण MPSCच्या ॲक्च्युअल पेपरमध्ये मला 50 मार्क पण येत नाही. याचं कारण काय रे बाळा? कारण तुला गोल करता येत नाही वेळेवर. ठीक आहे. म्हणून माझं म्हणणं काय की मॉक टेस्ट तुम्ही कोणत्याही क्लासची देत असाल तर तिथं 60 मिनटामध्ये फक्त क्वेश्चन सोडवले, याच्यात समाधान मानू नका. तर तुम्ही गोल किती केले हे पण मोजून बघा आणि ॲक्च्युअलमध्ये 55 मिनटंच पेपरला द्या, 5 मिनटं कमी जास्त. मग असं पण काही ठिकाणी होतं, म्हणजे तुम्ही एक्झाम सेंटरला गेले, एक्झाम सेंटरला असं पण होतं बऱ्याच ठिकाणी 5 मिनटं आधी पेपर मिळाला आधी, तर तो तुमचा बेनिफिट. किंवा काही ठिकाणी असं होतं की 5 मिनटं एवढा लेट नाही मिळत, 2 मिनटं लेट मिळाला. मग त्यात मग पॅनिक व्हायचं, शायनिंग मारायची, सरस्वत वाद घालायचे, असे कामं करायचे आपल्याला. 2 मिनटं लेट तर लेट, आपण 55 मिनटं धरून पेपर सॉल्व करायचा. जर ह्या 2 मिनटासाठी तुम्ही वाद घालायला गेले तर तुमचा सगळा पेपर कोलॅप्स होतो, तुमचा सगळा मूड जातो, तुमची मेंटॅलिटी ती राहत नाही, तुमचा ब्रेन त्या अँगलने काम करत नाही. म्हणून 55 मिनटाचाच तुम्ही पेपर धरा. आणि ह्या 55 मिनटामधून पण जसं मी सांगितलं, हिस्ट्रीचे 10, पॉलिटीचे 10, इकॉनॉमीचे 15, करंटचे 15, सायन्सचे 20, मॅथ्सचे 20, असे जे काही सेक्शन आहेत तो सेक्शन सोडून झाला की लगेच गोल करायला घ्या. सेक्शन सोडून झाला की लगेच गोल करायला घ्या. पूर्ण सेक्शन सोडवा मगच गोल करायला घ्या. याचं कारण काय हे पण मी तुम्हाला सांगतो. जर PYQचं तुम्ही ॲनालिसिस केला असेल तर तुम्हाला कळतं की इतिहासाच्या 15 म्हणजे मागच्या PYQमध्ये तसं झालेलं आहे बरं का. म्हणजे इतिहासाचे जर 10 प्रश्न असतील तर कधी कधी 6व्या प्रश्नाचं आणि 9व्या प्रश्नाचं जे उत्तर असतं ते लिंकेबल असतं. म्हणून 6व्याचं गोल करायचं, मग नंतर 7व्याचं, असं नका करू. पूर्ण सेक्शन वाचा. कधी कधी 9व्याचं उत्तर येत नसेल तर 6व्याच्या प्रश्नावरून पण ते 9व्याचं उत्तर येतं. सायन्सला पण तसंच, भूगोलाला पण तसंच, कोणत्या पण आपलं विषयाला तसंच असतं सब्जेक्ट वाईज. सो तुम्ही पूर्ण सेक्शनच सॉल्व करा आणि त्याच्यानंतरच गोल करा. गोल करायला काही जास्त वेळ लागत नाही. गोल करताना मी आता ते तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे. गोल करताना 15चं B, 16चं C, 18चं C असं मनातल्या मनात म्हणायचं आणि गोल करायचं, जेणेकरून सिली मिस्टेक होत नाही. ज्यावेळेस तुमची सिली मिस्टेक होती आणि तुम्ही बाहेर येऊन सांगता की अरे बाई मला तर एवढे मार्क होते आणि सिली मिस्टेकमुळं माझे मार्क गेले, त्याला काहीच अर्थ नसतो. कारण की त्याची गणतीच धरली जात नाही. तुम्ही किती पण म्हणलात तरी ते ॲक्सेप्ट केलं जात नाही. सो सिली मिस्टेकला 0 व्हॅल्यू आहे. सिली मिस्टेकला अजिबात चान्स दिला नाही पाहिजे. तुम्हाला बॅचचं स्वरूप कळलं असेल, अजून काय तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. माझी ID तुम्हाला टेलिग्रामवरची माहिती आहे, चंद्रकांत9996. जर टेलिग्रामला सापडत नसेल तर 70 57 17 93 17 या व्हॉट्सअप नंबरला फक्त व्हॉट्सअप करायचा, मेसेज करायचा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. आता तुम्हाला कळलं का व्हिडिओ कोणते असणार आहे. या मेन्सच्या बॅचमध्ये
मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ असणार आहेत. ठीक आहे. नोट्स कोणत्या असणार आहेत? PDF. तर ह्या होकॅबच्या असणार आहेत. कोणत्या? मराठी होकॅब, इंग्लिश होकॅब. त्यानंतर सायन्सच्या पण PDF असणार आहेत. त्यानंतर तुमचं RTS RTI याची पण मी तुम्हाला PDF देईल. एकतर बेरॅक्टने करतो आपण, पण शॉर्ट फॉर्ममध्ये मी जे काय शिकवतो ते पण तुम्हाला RTS RTIमध्ये शिकवणार. त्यानंतर रिमोट सेन्सिंग याची पण तुम्हाला PDF मिळणार आहे. हे पण मी तुम्हाला व्हिडिओनं शिकवणार आहे. ठीक आहे. मग आता ऑडिओचा काय संबंध? तर ऑडिओची बॅच ही टोटल GSची असणार आहे, ज्याच्यात मी आत्ता नवीन रेकॉर्डिंग करणार आहे. मग त्यात तुमचं इतिहास झालं, ज्याच्यात मी म्हटलं की आपण महाजन सरांचंच घेऊ, आणि समाजसुधारक तुमचं ॲड होणार आहे, जास्त होणार आहे, कारण याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आता फिरायला लागलेले आहेत. समाजसुधारक करताना इतिहासाची पण रिव्हिजन होणार, कारण की याच्यामध्ये ज्या काही संस्था आहेत, प्रार्थना समाज, आर्य समाज, हे जर रिव्हिजन होत राहणार आहे, वर्तमानपत्र वगैरे. भूगोलमध्ये जुन्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे किंवा व्हॅल्यू ॲडिशन करावं लागणार, महाराष्ट्राचा भूगोल फक्त. इकॉनॉमिक्समध्ये काहीच नोट्स मिळणार नाहीत, अजिबात नाही मिळणार, आणि ऑडिओच असणार आहेत फक्त इकॉनॉमिकमध्ये. पण चांगलं होईल, म्हणजे पाठांतर होण्यासाठी मी मदत करू शकतो. जे काही वर्ष आहेत, आकडेवारी आहे, ते पाठांतर करण्यासाठी मी मदत करू शकतो किंवा बाकीच्या लोकांना फायदा झालेला आहे. सायन्सचं म्हटलं तर सायन्सचे व्हिडिओ असणार आहेत, सायन्स थोडं समजून सांगणार यावेळेस, आणि याच्या नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. पण याच्यामध्ये टोटल नोट्स नाही मिळणार तुम्हाला जशा मिळतात तशा. याच्यात व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करावं लागणार, म्हणजे स्वतः मेहनत करून लिहावं लागणार आहे. मी जे सांगतो ते लिहून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या नजरेखालून जाणार आहे, तुमच्या हाताकडून जाणार आहे. कारण आयत्या नोट्स दिल्या तर मग त्या मार्केटमध्ये अशाच फिरतात. करंटचं काय? तर करंटच्या पण नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, टोटल नोट्स मिळणार आहेत, आणि ऑडिओज असणार आहेत नोट्ससोबत. ठीक आहे. नोट्स प्लस ऑडिओज असणार आहेत. राहिलं पॉलिटी. पॉलिटीमध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत का? तर येस, नोट्स मिळणार आहेत आणि ऑडिओ पण मिळणार आहेत. जे काय घटनात्मक संस्था आहेत याच्या नोट्स मी तयार करून देईल, 100% देईल. आता मी ती जबाबदारी घेतो, त्याचे पण ऑडिओ करून देईल. तर अशा प्रकारे मेन्सच्या बॅचचं स्वरूप असणार टोटल. याची फीस तुम्हाला माहिती आहे 3000 रुपये असणार आहे. याच्यामध्ये कृपया करून, मी काय शब्द वापरतो, कृपया करून कोणीच फीस कमी करा म्हणून येऊ नका. कारण की मला माहिती आहे तुम्ही 5000 रुपयाच्या बाकीकडे बॅच करता. आता बरेच लोक आहेत जे मेन्सला आलेत. आता आत्ताचाच तुम्हाला हा व्हिडिओ बनवायच्या आधीचाच किस्सा सांगतो. एक माणूस आहे, तो मला म्हणतो, सर मी XYZ माणसाची बॅच केली, कोणती मेंटरशिप. त्यांनी मला सांगितलं की मोजके टॉपिक वाचा. मी त्यानुसार 2024चा पण पेपर दिला, 2025चा पेपर दिला, आणि 2026चा पण प्रीचा पेपर दिला. म्हणजे 3 वर्षाचे पेपर दिले. 3 वेळेस काय केलं, या XYZ माणसाची मेंटरशिपची बॅच लावली. त्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये मोजके टॉपिक मला करायला दिले, पण माझा निकाल आला नाही. मग आता मला सांगा सर, मी मोजके टॉपिकच केले पाहिजे का पूर्ण केलं पाहिजे? मग मी त्याला सांगितलं, बाळा तू 3 वर्ष मोजके टॉपिक केले, त्या माणसाची मेंटरशिप केली, तुझा निकाल आला का? नाही आला. शेवटी आपली ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षामध्ये काय, जो जास्त करेल तो जिंकला. मग तू पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, मोजक्यावर राहू नको. मोजक्याची स्पर्धा कधीच गेली. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवा MCQ वाले जे लोक होते ते आता ग्रुप B वर आले, ग्रुप Bचे लोक होते ते ग्रुप C वर आले. कारण तलाठी, त्यानंतर पुरवठा निरीक्षक, अशा जे काही चांगल्या चांगल्या पोस्ट असतील त्या, किंवा माझ्यासारखे काही ST असतील, त्यांना मुंबई नको, मग ते काय म्हणतात, अरे तलाठी घेऊ, कुठं आपल्या गावाकडं पाहिजे. मग तसे पण लोक आहेत. म्हणजे स्पर्धा आहे तुम्हाला. सो तुम्ही मोजक्यामध्ये राहू नका. आणि जे काय हे 100, 200, 700 रुपयाचे मेंटरशिप आहेत ना, हे तुम्हाला पण माहिती आहे काय बनवतात, काय शिकवतात वगैरे. तो तुमचा पर्सनल कॉल आहे. मी कोणावर टीका टिप्पणी करायला बसलेलं नाही आहे. प्रत्येकाला आपापली सतसत विवेकबुद्धी वापरता येते. तुम्ही ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे काय, तर जवळपास 15 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. 15 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर किमान प्रत्येकाचा बुद्ध्यांक एवढा होतो की काय चांगलं काय वाईट आपल्याला कळतं. सो तुमचा पर्सनली कॉल तो असणार आहे की कोणती बॅच लावायची, काय लावायची. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही XYZ माणसाची बॅच लावली ना, पूर्ण टोटल त्याला फॉलो करा. काय होतं माहिती का, तुम्ही हे जे टार्गेट ऐकता, लेक्चर माझे ऐकता, ते जे लेक्चर ऐकता, माझे टार्गेट ऐकता, तो काहीतरी वेगळं सांगतो, मी काहीतरी वेगळं सांगतो, त्याच्याने तुमचं नुकसान होतं. सो माझं जरी तुम्ही नाही ऐकलं काय हरकत नाही, तुम्ही ABC माणसाची बॅच लावा, पण टोटल त्याला फॉलो करा, टोटली. म्हणजे काय, तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही, किंवा तो माणूस पण सांगतो असं चुकीचं नाही आहे. तुम्ही ट्राय करून बघा ना, कोण चुकीचं कोण वाईट, तुम्ही ट्राय करून बघा, ते कळतं माणसाला लगेच. म्हणजे मी पण मार्केटमध्ये बरेच क्लास लावले आहेत, मला पण कळतंय की कोण
चुकीचं कोण वाईट, पण कधी कळतं जेव्हा तुम्ही ते टोटल इम्प्लिमेंट करता, तुम्हाला तो अनुभव येतो, मार्क्स येतात, त्यानुसार कळतं. ठीक आहे. आता मेन्सच्या बॅचचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, तर मी तुम्हाला बोललो 85 मार्क आपले 100% मी कवर करून घेईल. RTS RTIचा जर विचार केला तर सध्याला याच्यात 3 मार्काचा येतं आणि मॅथ रिजनिंगला म्हटलं तर 22 मार्क येतात, असे 25 मार्क असतात. तर RTS RTIचे 3 मार्क माझ्यावर सोडा, मॅथ रिजनिंगचे PYQ थ्रू तुम्हाला नाही म्हटलं तरी 15 मार्कांची तयारी करून देण्याची जबाबदारी माझी. फक्त PYQ बघायचे नाही, म्हणजे पिक्चर बघितला, सलमान खान आवडला असला प्रकार करू नका, स्वतः सोडवा. मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो की स्वतः सोडवताना पहिल्यांदा एक प्रश्न सोडवताना 10 मिनटं लागतील, नंतर 5 मिनटं लागतील आणि तो वेळ नंतर तुमचा 2 मिनटावर येईल. आणि अशीच प्रॅक्टिस तुम्ही करत गेले तर ते 1 मिनटामध्ये पण प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे. मॅथ रिजनिंगचं झालं. आता हिस्ट्रीचे जे काय 10 प्रश्न असतील, पॉलिटीचे जे काय 10 प्रश्न असतील, किंवा आपण सगळं मोजूच ना, आता इकॉनॉमीचे 15 आहेत, सायन्सचे तुमचे 20 प्रश्न आहेत, मॅथ रिजनिंग झालं, करंटचे तुमचे 15 प्रश्न आहेत. हिस्ट्रीमध्ये 8 मार्कांची तयारी मी करून घेईल. 8 पैकी सगळे 8च्या 8 येणार नाही, पण 6 मार्क तुमचे हमखास येतील, म्हणजे आपण शिकवलेल्या कंटेंटमधनं. पॉलिटीमधनं हमखास सांगतो मी, हमखास 10चं प्रॉमिस नाही करणार, 8 मार्क हमखास येतील. इकॉनॉमीमधनं 10 मार्क हमखास येतील, प्लस 2 मार्क तुमचे बूस्ट असतील, म्हणजे तुमच्या कॉमन सेन्सवर असतील. चांगला अभ्यास आहे, ऑडिओ तुम्ही नीट ऐकलेत, तुम्हाला कळलं की कसा पेपर सोडवायचा, तर त्याच्यावर तुमचे 2 मार्क ते मिळणार आहेत. सायन्सची एवढीच चांगली तयारी आपण करणार आहेत की 14 मार्कांची मी हमी देतो. मग त्याच्यामध्ये माझं नशीब असलं तर 18 मार्कांपर्यंत तुम्ही जाऊ शकता, म्हणजे बायो एवढं चांगलं मी घेणार आहे. पण जर त्यांना फालतू पेपरच काढायचा आहे तर आपल्याला 12 मार्क ते देणार आहेत, म्हणून मी काय 12 मार्क धरून चालतो, सगळ्यात वर्स्ट केस, सगळ्यात वाईट परिणाम म्हणून आपण धरून चालू. त्यानंतर करंटचं जर म्हटलं तर 15 मार्काला करंट असतं, सिम्प्लिफाईडमधून ते 100% येतं. म्हणजे नाही म्हटलं तरी किती पण तुम्ही प्रयत्न केला तर 12 मार्क करंटचे सिम्प्लिफाईडमधून येतात. पण आता 2026चा पेपर आहे, तर 2026चं करंट विचारलं तर ठीक आहे, 2025चं करंट विचारलं तर ठीक आहे, पण जर ते 2023चं 2022चं करंट, आता हे करंट नाही, याला आपण इतिहास म्हणायला पाहिजे खरं तर, तसं विचारलं तर मी हमखास गॅरंटी देत नाही. पण 2025 आणि 2026चं जर टोटल करंट आलं तर 12 मार्क तुम्हाला मिळवण्याची गॅरंटी आहे. पण वर्स्ट केसमध्ये आपण 10 मार्क धरू. हे बघा, हे 10 मार्क, हे 12 मार्क, किती झाले तुमचे 22. त्यानंतर मी इथं 12 मार्क म्हटलो, हे 8 आणि 6 14 मार्क बोललो. इथं मॅथला तुम्हाला 15 मार्क तुमच्या मेहनतीवर यायला पाहिजे. RTS RTIचे हमखास 3 मार्क यायलाच पाहिजे, मी इथं 2च मार्क धरतो. आणि मराठी इंग्लिशमध्ये मी 85 मार्काची तयारी जरी करून घेत असलो तरी मराठीमध्ये तुम्हाला होकॅपचे काही प्रश्न चुकणारे, पॅसेजचे चुकणारे, तर मराठीमध्ये 42 धरा आणि इंग्लिशमध्ये तुमचे फक्त 38 मार्क धरा, म्हणजे हे 80 मार्क धरून चाला. 80 पण खूप टॉपचे लेवलचे मार्क आहेत, इथं 75च मार्क धरून चाला. हे मी 75 ॲड करतो. आता ह्याची जर बेरीज केली, 22 आणि 12 किती झाले 34, 34 आणि 14 किती झाले 48, त्यानंतर हे 17 आणि हे 75, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, चला गेले 2, 5 आणि 2 7 आणि 7 14, 140 मार्कांची तुमची तयारी होते. तलाठी बाकीच्या ज्या काय क्लर्क आहे, मला असं वाटत नाही अजिबात 125 प्लस स्कोर तुमचा सेफ राहणार आहे. बाकी तुमची मर्जी, म्हणजे मी ग्रुप सी बद्दल पण बोलतो आहे, कारण ग्रुप सी आणि ग्रुप बी सेमच असणार आहे. पण ग्रुप बीमध्ये तुम्हाला पोस्ट पाहिजे तर तुम्ही 145 मार्क किंवा 140 मार्क 135 मार्क मिळवलेच पाहिजे. ठीक आहे. बाकी काही जे काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला मेसेज करा, शक्य झालं कोणाला कॉलवर बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की रेडिओ MPSC किंवा प्ले स्टोअरवर गेलेत तर रेडिओ MPSC सर्च करा, रेडिओ क्लास नावानं ॲप दिसेल, गोल्डन कलरचा लोगो आहे आपला. ॲप डाउनलोड करा आणि बॅचचं नाव आहे निश्चय बॅच. ती कृपया करून, मला कोणीच डिस्काउंट मागू नका, कारण की 5 दिवस ड्युटी करायची, सॅटर्डे संडे सगळे एन्जॉय करतात, मी त्यात तुम्हाला शिकवणार आहे. यात पण दमून थकून यायचं, प्रवास करून यायचा आणि 2-3 तास तुम्हाला द्यायचे, नॉट जोक, मला काय हाऊस नाही आहे. पण निश्चय बॅचमध्ये माझ्या हक्काचे 7 मित्र आहेत, ठीक आहे, ज्यांनी मला फीस दिलेली आहे. आता तुम्हाला काय लपवायचं, 7 21,000 रुपये झालेले आहेत माझे, फिक्स झालेले आहेत. पण हे 7 मित्र एवढे जीवा भावाचे आहेत की ज्याच्यामधनं मला 5 तरी रिझल्ट आणायचे आहेत फायनलमध्ये. मग ते STI होतील, AS होतील मला माहीत नाही, पण ग्रुप सीमधनं
तलाठी तरी 100% होतील. किती जण? हे 7 जण ज्यांनी मला फीस दिलेली आहे किंवा जे जवळचे मित्र आहेत. ह्याच्यातले 2 जण जालन्याचे आहेत, जे आपलं होमटाऊन आहे. 1 जण धुळ्याचे आहेत ॲडमिशनवाले, ज्यांना मी ओळखत नाही पण आता नवीन आहेत ते धुळ्यावाले. 3 जण. त्यातले 3 जण माझे रूममेट आहेत, म्हणजे रूममेट किंवा रूममेटचे मित्र. आणि एक मुलगी आहे जी 2023 आपल्याला फॉलो करते आणि तिनं पहिल्यांदा आत्ता आपली बॅच जॉईन केलेली आहे. ती पण मुलगी. तर त्यांचं पण आपल्याला सिलेक्शन अपेक्षित आहे. एवढे जण आपले आहेत. तर मी तुम्हाला खरंच सांगतो की मी जे तुम्हाला आउटपुट देणार आहे किंवा इनपुट देणार आहे त्याचं तुम्हाला किती तुमचं चीज करून घ्यायचं आहे, किती फायदा करून घ्यायचा, तुमचं सर्व्हिस तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त माझी एक रिक्वेस्ट असणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही माझ्याकडे येत आहे ना, तर टेलिग्रामवरचे जे काही चॅनल आहेत सगळे टेलिग्राम टोटली सगळे चॅनल लेफ्ट करा. कोणते चॅनल असते मी नाव नाही घेत आता, सगळे चॅनल लेफ्ट करा. तुम्हाला वाटलं ना रेडिओ MPSC पण फालतू आहे, ते चॅनलसुद्धा तुम्ही लेफ्ट करा, काही हरकत नाही, लेफ्ट करा. कारण की येणाऱ्या काळात तुमचे जे काही डिस्ट्रॅक्शन असणार आहे किंवा बरेच लोक पास नाही होत, त्याचं मेन रिझन असतं टेलिग्राम चॅनल. तर हे तुम्ही लेफ्ट करा. दुसरी गोष्ट मी सांगत असतो की तुमची जी काही गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, होणारी बायको आहे, ठीक आहे, तुमचे नातेवाईक आहेत, घरचे आहेत, यांना जास्त टाईम देऊ नका. नातेवाईक किंवा घरचे जे असतात ते वाईट काळात सोबत येतात किंवा प्रत्येक काळात आपल्यासोबत असतात असं तुम्हाला वाटतं. पण ज्या ठिकाणी तुम्ही नापास होतात, 2-4 प्रिलिम्स फेल होतात, 3 फेल, घरचेसुद्धा म्हणतात तुझी काय लायकी आहे, तू असंच प्रिलिम पास होणार आहे, घरच्याकडून पैसे मागतो, किती दिवस मजा करणार आहे, पुण्यात जाऊन मजा करतो. हे सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यात. त्यामुळे तुम्हाला सांगतो कोणीच महत्त्वाचं नाही येतं. पण ज्या दिवशी तुम्ही पास होणार ना, त्यावेळेस ही जी काय गर्लफ्रेंड तुम्हाला बॅकअप प्लॅन ठेवलेला आहे तिनं, किंवा हा जो काय बॉयफ्रेंड की मुलगी जर पास झाली तरच मी ज्याशी लग्न करत, असा बॅकअप प्लॅन ठेवलेला आहे, तीसुद्धा तुमच्या पाया पडायला येते. हा माझा अनुभव आहे. त्यानंतर बायको. आता जर तुम्हाला जॉबच नाही तर तुमची बायको तुम्हाला काय इज्जत देते किंवा काय तुमची रिस्पेक्ट करते तुम्हाला, जर करत असाल तर तुमचं नशीब चांगलं. पण तुम्ही पास झालात तर हा किती फरक पडेल तुम्हीच बघा. नातेवाईक, हे काय गेलेलं केस आहे, फेल आहे, पुण्यात जाऊन पैसे उडवतो, काही कामाचं नाही म्हणून MPSCची तयारी करतो, असे बोलणार नातेवाईकसुद्धा तुम्हाला पास झाल्यावर काय विचारतील बघा. आणि घरच्यांचा तर किती व्ह्यू बदलतो माहीतच नाही. म्हणजे घरी गेल्यानंतर आत्ता जर तुम्ही नापास आहात, 2-3 प्रिलिम पास झालात, घरी गेल्यावर तुम्हाला काय ट्रीटमेंट मिळते मला माहीत नाही. पण तुम्ही जर पास होऊन घरी गेलात तर मटण शिवाय घरी बनवत नाहीत काय, ठीक आहे, आपण अनुभव आहे. त्यामुळं ॲज अ ॲस्पिरंट फेजमध्ये तुम्ही जे काय फेस करणार आहेत ते सगळं मी फेस करून चुकलेलो आहे. माझे मित्र, त्यांचे अनुभव, दररोज मला 20-30 मेसेज येत असतात, त्यांचे अनुभव लोकांशी बोलतो मी. मग त्यात मुले असतील, मुलं असतील, मुलींचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतील की बाबा शेवटचा अटेम्प्ट आहे, लग्नाचे, एका मुलाने मला चिटच केलं आणि तो क्लास 2 झाला ना, आता दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय, हे ते सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवून, वाचून, ऐकून सगळं झालेलं आहे. सो मी त्या अनुभवातून तुम्हाला बोलतो आहे आणि त्या अनुषंगानं आपण तयारी करणार आहे. अभ्यासापेक्षा जे काय तुमचं टेम्परामेंट असतं ते मॅटर करणार आहे. आता ह्या बॅचमध्ये मी जर म्हटलं की भाई 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आपण काय करणार आहे रे, मराठी ग्रामर करणार आहे, हे 10 ऑगस्टला होणारच असं नाही, याला 15 ऑगस्ट पण उगवू शकतं. यामध्ये तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. जो पॅनिक झाला तिथं संपला. मी तुम्हाला तेच सांगतो, हिस्ट्री सोपं म्हणून तुम्ही गेले, हिस्ट्री अवघड आला पेपरला तर तुम्ही पॅनिक होता. ह्या पॅनिकनेसची जर सवय तुम्हाला गेली, एकदम चिल राहायचं सवय तुम्हाला लागली, तर तुम्ही पेपरमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकता. सो अनप्रेडिक्टेबल गोष्टींना फेस करणं हे तुम्हाला MANSच्या बॅचमधनं शिकणार आहे. म्हणून मी तुम्हाला 1000 वेळ सांगतो, अनप्रेडिक्टेबल बॅच असणार आहे. मी याच्यामध्ये डेली टार्गेट मिळणार का, अजिबात नाही. पण मी तुम्हाला सांगणार की भाई पुढचे 3 दिवस हे करायचं आहे ते तुम्ही करायचं, पुढचे 2 दिवस हे करायचं ते करायचं. मी म्हणणार पुढचे 7 दिवस हे करायचं ते करायचं, तर केलंच पाहिजे. तुम्हाला 100% नाही होत ना, किंवा 90% टार्गेट अचीव करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी जर म्हटलं की इतिहास मी शिकवून होणार नाही आहे, मला 2 दिवसाऐवजी 6 दिवस मला लेक्चर ऑडिओ करायला लागतील, मग तुम्ही काय करा, आता 2 दिवस मी लेक्चर टाकलेले ते करा आणि बाकीचे 4 दिवस आहे ना तुम्ही स्वतः वाचा. तर स्वतः वाचायचं आहे, ही तयारी असली तरच बॅचला ॲडमिशन घ्या, नाहीतर 100% रिफंड तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊ शकता. मग स्वतः वाचल्यानंतर तुम्हाला काहीतरी जाणवल आणि त्याच्यानंतर हे माझे लेक्चर येणारच, 100% येणार लेक्चर. त्यानंतर तुम्हाला थोडी इम्प्रूव्हमेंट जाणवल. म्हणजे जेव्हा आपण रिव्हिजन करणार आहे ना, आता जाऊ द्या, हे सोडून द्या की लेक्चर येतील नाही येतील, पुढं येतील, 2-4 दिवस लेट होतील, पण रिव्हिजन करताना तुम्हाला जेव्हा एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट डायरेक्टली रिवाईज होताना दिसेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल अरे भाई काय बॅचचा फायदा आहे. म्हणजे आता मी बोलत नाही, हे मी स्वतः केलं आहे किंवा तुमचे जे काय मित्र मैत्रिणी असतील ज्यांनी तुम्हाला रेडिओ MPSC रिकमेंड केलं आहे ते तुम्हाला जाणवल. किंवा
आता तुम्हाला वाटत नसेल की बाई हे 3,000 रुपये जास्त आहेत, मी देऊ नाही शकत किंवा याच्यावर कसा विश्वास ठेवू, तर सिम्पल पॉलिटीची बॅच आपली किंवा मराठी ग्रामरची बॅच आता सुरू होईल, ती तुम्ही मला 50% डिस्काउंट मागा, 100% मागा, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे 50%च मागा, मी तुम्हाला तो देईल. तुम्हाला वाटलं फायदा होतोय तरच जॉईन करा, असं नाही की मला पैसेच कमवायचे नाही ते, कारण की मी पैसे कमवतो ह्याच्यात काय वाद नाही आहे. पण ज्या दिवशी तुम्ही पास होणार तेव्हा तुमची पहिली पगार किमान 40,000 रुपये असणार आहे पहिली पगार. त्यामध्ये अजूनपर्यंत आज असा एकही माणूस सापडलेला नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 50+ PSI झालेत रे माझ्या आत्तापर्यंत, 50+, मी नावानिशी ओळखतो यांना, ठीक आहे. 50 PSI झालेत, असे अनेक सिलेक्शन असतील सरळ सेवामधून. एकाही माणसाने म्हटलं नाही की सर माझी पहिली पगार 40,000 झाली आणि तुम्ही मला फुकट कोर्स दिला होता किंवा 50% डिस्काउंट दिलं होतं तर तुमचे 1,000 रुपये ही फीस मी तुम्हाला परत देतो. फक्त एक माणूस होता 2021च्या बॅचचा इष्टे होता, मला आठवतो चांगला, तेव्हा मी पास पण नव्हतो, त्यावर रेडिओ MPSC चॅनल चालवायचो. तो इष्टे झाला त्यावेळेस तो माणूस काय म्हणला होता माहिती का, सर तुम्हाला कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरायचा भरा, त्या परीक्षेची जी काही फीस आहे ना 90,000 रुपये, तुम्हाला जितक्या परीक्षेचा फॉर्म भरायचा तेवढा भरा, ते पैसे मी देतो. असा एकच माणूस भेटलेला होता मला अख्ख्या आयुष्यात. त्यामुळं फीसच्या बाबतीत किमान नाटकं करू नका. मला माहिती आहे तुम्ही कुठं काय किती फीस देता. एका लायब्ररीची एका महिन्याची फी बसायची पण तुम्ही 2,000 रुपये देऊन येता रे. त्यामुळं कृपया याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात होणार नाही, ठीक आहे. अभ्यासाच्या बाबतीत म्हणलात तर सेल्फ स्टडी करायची तयारी असेल तरच ॲडमिशन घ्या, ठीक आहे. मी ॲडमिशन घेतलं, तुला 3,000 रुपये दिले आणि मग माझा रिझल्ट आलाच पाहिजे आणि मी पास झालं पाहिजे, 100% गॅरंटी नाही. त्याचं रिझन काय, भाई माझ्या बॅचला 400 पोरं बसले, जागा 200च आहे. ह्या 200पैकी बाकीचे पण लोक असतील ना, असं नाही माझी बॅच घेतलेली 400चे 400 पास होतील. माझे फक्त 50 लोक पास होणार आहेत, ठीक आहे. 400पैकी फक्त 50 पास होणार आहेत. म्हणजे काय, 350 लोकांनी मला फीस दिली तरी पण त्यांच्या सिलेक्शनची गॅरंटी मी देत नाही. आणि जे गॅरंटी देतात ते तुम्हाला सरळ सरळ निव्वळ मूर्ख बनवतात. याचं कारण काय की ते सेल्फ स्टडी करणं महत्त्वाचं असतं. मी शिकवलं म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार असं नसतं. तुम्हाला पाठांतर किती आहे, कारण की 1000 वेळा तुम्हाला माहिती आहे की 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व करणं याचा अर्थ असतो की तुमचं पाठांतर किती स्ट्रॉंग आहे. तुम्हाला प्रश्न वाचल्या उत्तर क्लिक होतं का, किंवा काही प्रश्नांमध्ये ए मारू का सी मारू याच्यामध्ये जरी कन्फ्युजन झालं तरी 40 ते 50 सेकंद आपले जात असतात, ठीक आहे. करंटचं जरी म्हटलं ना तुम्ही, करंट बघा वाचलेलं असतं, करंटचे जे ऑप्शन असतात ते खूप कन्फ्युजिंग ऑप्शन असतात. मग ते कन्फ्यूज एवढं होतं की अरे यार ए मारू का डी मारू, याच्यामध्ये एवढं कन्फ्युजन होतं की 2 मिनटं आपले वायाला जातात, पण आपल्याला कळत नाही नेमकं कोणतं ऑप्शन मारू. सो पाठांतर खूप गरजेचं आहे, पाठांतर आलंच पाहिजे. मग बाकी याच्या पुढं तुमचा लकचा विषय, की जेणेकरून तुम्ही जे पाठ केलं तेच परीक्षेला आलं. पण 100% असं होतं की तुम्ही पाठ केलं त्याच्यापैकी 70% परीक्षेमध्ये येतं. मग बाकी रिझल्ट कुठं जातो रे आपला, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, मॅथ रिझनिंगमध्ये रिझल्ट जात असतो. जेवढे लोक मला बोलले, आता समजा 53 कट ऑफ लागला तर बऱ्याच जणांना 50 मार्क होते, काही जणांना 50 कट ऑफ लागला तर 49 मार्क होते. मग मी त्यांना प्रत्येक जणांना म्हणत असतो की भाई तुझे सब्जेक्ट वाईज मार्क पाठव. त्यावेळेस असं कळतं की मॅथ रिझनिंगमध्येच त्याला मार्क कमी आहेत. सो मॅथ रिझनिंगला मी PYQ 100% खूप प्रामाणिकपणे शिकवल. म्हणजे एकदम झिरो आहे ना तो माणूस, झिरो, तो पण त्या झिरोपासनं 1 पर्यंत नेण्याची जबाबदारी माझी असेल. आणि वेळ जर मिळाला, म्हणजे ही सगळी बॅच कंप्लीट होऊन जर खरंच वेळ मिळाला तर मॅथ रिझनिंग टोटल पहिल्यापासून शिकवण्याची पण माझे विचार आहे. म्हणजे झिरोपासून त्या माणसाला 10 पर्यंत नेण्याची पण तयारी मी तुम्हाला ठेवू शकतो, ठीक आहे. बॅच कोणाची घ्यायची, काय कशी कोणी घ्यायची, काय करायचं, मी काय देणार आहे, तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तुमचं क्लिअर झालं असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. खरंच म्हणजे तुम्ही ही बॅच लावाच असं काही नाही, पण माझं म्हणणं आहे रेडिओ MPSCची निश्चय बॅच तुम्ही लावली नाही लावली काही फरक पडत नाही, पण ह्या वर्षी पास व्हायचा हा निश्चय तुम्ही केलाच पाहिजे. मग तुम्ही कोणाकडं पण शिका, कोणाकडं पण मेंटरशिप लावा, कोणाकडं पण क्लास लावा. पण जर तुम्हाला गरज लागली तर मी चंद्रकांत 9996 या टेलिग्राम ID वर 100% तुम्हाला 24 तास अवेलेबल असणार आहे. ही ID मी स्वतः बघतो, कोणी ॲडमिन नाही या IDला, मी स्वतः तुम्हाला रिप्लाय देतो. एवढंच आहे की आज तुम्ही मेसेज केला तर 2 दिवसानं लेट रिप्लाय येईल, ठीक आहे. बॅचचं स्वरूप कळलं. अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही मला मेसेज करा, किंवा हा नंबर आहे 7057179317, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, ठीक आहे. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.